हाय मित्रांनो, सगळेजण कसे आहात? सगळेजण मजेत असणार. तर मी संध्याकाळी वाजले आहेत 7 वाजून गेलेले आहेत बहुतेक. आणि मी इकडे डाळ बनवली आहे. हे बघा, डाळीला फोडणी पण दिली आहे. मी आज डाळीमध्ये काय काय टाकलं माहिती आहे का? गाजर टाकलं आहे आणि ह्या मोठ्या बेडक्या मिरच्या आहेत ना, ह्या फोडणीसाठी टाकलेल्या. आणि रोजच्याप्रमाणे अशी डाळ बनवली आहे, थोडीशी वेगळी. तर इकडे भात पण लावणार आहे. आता धुवून ठेवले तांदूळ. डाळ उकळली की मी भाताला ठेवते. आणि इकडे तवा ठेवला आहे, हे बघा. आणि आता भाकरी बनवून घेते. तर भाजीला काय बनवायचं रोजचं टेन्शन असतं. तर आज भाजी पण काय नव्हती, तर मी आज भाजीला काय बनवणार ते तुम्हाला दाखवते. चला. चण्याची डाळ आहे, मी अर्धा तास भिजू घातली आहे अशी. आणि ते मी बेडक्या मिरच्या घेतल्या आहे, लाल सुक्या मिरच्या. आणि लसूण घेतले आहेत एवढे. आणि दोन हिरव्या मिरच्या पण घेतल्या आहेत. आणि ते कांदा घेतला आहे, एक अर्धा टोमॅटो घेतला आहे. तर तुमच्याकडे जर लाल तिखट नसेल मिरची, तर आम्हाला तिखट हवं आहे म्हणून मी 2 मिरच्या टाकते लाल. आणि इकडे बघा भाकरी पण होत आहेत. भाकरी झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी याच तव्यावर मी कांदा टाकून घेते थोडासा. आणि जिरे पण टाकते फोडणीसाठी. तर चला, मी आता कांदा टाकून घेणार आहे. बघा, एवढे कांदा टाकते. आता हे कांदे गरम होईपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं वाटून घेते. हे कांदा टाकला आहे याच्यामध्ये. आणि डाळ पण टाकते, पूर्ण डाळ टाकते. हे वाटण. आणि याच्यात मीठ पण टाकूया आणि थोडंसं हळद पण टाकूयात. एवढं मी लसूण घेतलं आहे. आणि जिरे पण टाकते थोडेसे, बघा एवढे. आणि आपण तव्यामध्ये पण थोडेसे फोडणीसाठी जिरे पण टाकणार आहे. आणि याच्यात हळद टाकते, मीठ टाकते. तर चला दाखवते तुम्हाला. चला, हे वाटून घेऊया आता. हे बघा, कांदा असा मी थोडासा तेल न टाकताच भाजून घेतलेला तव्यामध्ये भाकरीच्या. आणि 2 ते 2.5 पळ्या आपण तेल टाकूया ह्याच्यामध्ये. आणि थोडे जिरे पण टाकूया. तर बघा, जिरे टाकले. आणि आता आपण खालीवर करून घेऊया. तव्यामधलं हे चण्याचं मस्त भाजीच म्हणा, भाजीला काय नसल्यामुळे असं आबडधोबड वाटून घेतलं आहे मी, हे बघा. आणि तुमच्याकडं जर लाल हिरव्या ओल्या मिरच्या असल्या तरी तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी नाही वापरले. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही वापरू शकता. असंच तुम्ही पिठल्यासारखं बनवून घेऊया. आबडधोबड वाटून घेतले आहे मी. वर खाली करून 10 ते 15 मिनटं शिजवून घेऊया. 10 मिनटं तरी झाकण मारून शिजवायला ठेवूया आपण, खालीवर करून. इकडे भात पण झाला आहे. आणि भाकरी तर तुम्हाला दाखवले होत्या. भाकरी पण झाले. चांगलं वर खाली करून घ्यायचं, कारण खाली चिटकला नाही पाहिजे. तरी चिटकणारच किती खाली वर केला तरी. तर अशी ही रेसिपी आहे. भाजी काय नसले तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर आता ह्याला झाकण मारून ठेवते मी. आणि 10 मिनिटांनी बंद करायचा गॅस. हे बघा, आजूबाजूला असं तेल सुटलेलं आहे छानपैकी. आणि अशी ही चण्याची डाळीची मस्त असं बेसनसारखं झालेलं आहे. तुम्ही हे भाकरीसोबत
चांगलं लागतं, भाकरीसोबत खा. जर ही रेसिपी आवडली असेल, 10 मिनटं झालेली आहेत. जर ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.